नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्याच्या हप्त्याच्या अपडेट संदर्भात आपला व्हिडिओ आहे आजचा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. आता तुम्ही म्हणाल ताई मार्च आणि एप्रिल इथं कुठे घेतला आता मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणामध्ये. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगणार आहे, सध्या भरपूर असे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत, तिथे अशी माहिती तुम्हाला दिली जात आहे की ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्यांना मे महिन्यामध्ये 3 हप्ते येणार आहेत. तर ही टोटली अफवा आणि चुकीची बातमी आहे. आणखी आता महिला व बाल कल्याण विभागाकडून किंवा सरकारकडून असली कुठलीही माहिती आलेली नाही की तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो मे महिन्याच्या वितरणासंदर्भात 3 महिन्याचं वितरण होणार आहे. तर ही चुकीची बातमी आहे. या कोणीही विश्वास ठेवू नका, अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका कोणाला. आता येऊ मे महिन्याच्या हप्त्याकडे. तर मे महिन्याचं वितरण किती तारखेपर्यंत होणार ताई, किती तारखेपर्यंत होणार ताई, हप्ता कधी मिळणार ताई, आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही ताई, आम्हाला एक सुद्धा हप्ता मिळाला नाही, या सगळ्या विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओ भरपूर शेअर केले. कृपया करून व्हिडिओ पहा. तुम्ही व्हिडिओ का पाहत नाही मला नाही माहिती, बरोबर. तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि मला कमेंट करता, तर तसं नका करू. व्हिडिओ पहा, मी सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत देत असते. आता मे महिन्याचं जे वितरण आहे बघा, आज आहे 10 तारीख आणि अजून तरी कुठलाही जी आर आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला काल किंवा आज जास्तीत जास्त उद्या आपल्याला जी आर येणं अपेक्षित आहे, पण अजून तरी जी आर आलेला नाही. आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की जी आर येणार की डायरेक्ट मार्च आणि एप्रिल सारखं वितरण होणार, तर आपण काही सांगू शकत नाही. सध्या जी आर आल्याशिवाय अगोदर वितरण होतच नव्हतं, पण आता मार्च आणि एप्रिलचं तुम्ही बघितलं की वितरण चालू झाल्यावर कळलं आपल्याला वितरण चालू झालं. त्यामुळे असंही होऊ शकतं की डायरेक्ट वितरणच चालू होईल आणि नंतर जी आर येईल, नंतर माहिती येईल, असं पण होऊ शकतं. किंवा मग आपल्याला जी आर सुद्धा येऊ शकतं. आता हा जी आर काल, आज किंवा उद्या या 3 दिवसामध्ये आपल्याला अपेक्षित आहे, कारण जेव्हा जी आर येतो त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये वितरण होतं. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्याला मे महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो साधारण आपल्याला 15 तारखेपर्यंत जे आहे ते वितरण होणं अपेक्षित आहे. आणि हीच एक माहिती आहे जी मी तुम्हाला आता देत आहे. आणि याच व्हिडिओच्या अंतर्गत मी सरकारला, महिला व बाल कल्याण विभागाला सुद्धा या ठिकाणी नम्र विनंती करत आहे की आपल्या योजनेच्या अंतर्गत ठरलेली जी तारीख आहे ती 15 तारीख आहे दर महिन्याची. भले तुम्ही त्या महिन्याचं वितरण या महिन्यामध्ये करा, म्हणजे मे महिन्याचं वितरण तुम्ही जून मध्ये करताय चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण कमीत कमी 15 तारखेच्या आत जे आहे हे मे महिन्याचं वितरण जे आहे ते झालं पाहिजे. एवढीच ही एक विनंती मी आता या व्हिडिओच्या अंतर्गत सरकारला करत आहे. बाकी सगळी माहिती तर सरकारकडून आल्यावरच आपण देणार आहोत, पण मी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट वितरण पण होऊ शकतो आणि जी आर येऊन पण वितरण होऊ शकतं. आता ह्याच्यामधलं काय एक्झॅक्ट होणार हे आपण सुद्धा आता पाहणार आहोत. येणाऱ्या काय ह्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला कळेल. आपण अजूनही 15 तारीख डोक्यात ठेवलेली आहे आणि 15 तारखेच्या आतच हे वितरण होणार असं आपण आतापर्यंत गृहीत धरलेलं आहे. आणि आपण जे माहिती देतोय ना, तेच एक व्यक्ती आहे चॅनलवरती ती माहिती देत आहेत, तर त्यांनाही मी कृपया विनंती करत आहे, तुम्ही माझे व्हिडिओ बघून व्हिडिओ जरूर शेअर करा, जरूर शेअर करा, मला प्रॉब्लेम नाही. पण ज्या विषयावर मी व्हिडिओ घेतलाय, जे शब्द मी बोलते तेच शब्द बोलून तेच सगळे विषय घेऊन प्लीज तुम्ही असं काही करू नका. विनंती आहे माझी तुम्हाला. आलं लक्षात? आणि आत्ताचा जो मुद्दा होता आपला, मी हा व्हिडिओ इथं आत्ता का घेतला तुम्हालाही माहिती असावं की असं कोणीतरी करतंय. तर हीच एक माहिती होती की आपल्या मे महिन्याचं जे हप्त्याचं वितरण आहे आपल्याला 15 तारखेपर्यंत होणं अपेक्षित आहे. अशीच माहिती आपण जी आहे ती तुम्हाला देत आहोत. आणि मी सुद्धा आता वाट पाहते जी आरची. सोमवार, मंगळवार, बरोबर, आता आहे बुधवार, उद्या. आता बुधवारी आपल्याला जी आर येतो का मग डायरेक्ट पुन्हा 2-3 दिवसानंतर हे वितरण चालू होतं हे आपणही बघणार आहोत. बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे. जर मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात जर काही अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. फॉर्म अपात्र झाला असेल तर तो पात्र होणार नाही आणि परत तुम्हाला तो जो हप्ता आहे तो सुरू होणार नाही. ITR मध्ये तुमचं नाव आलं तरी सुद्धा काही होणार नाही. बाकी सरकारकडून जर अपडेट आली, काही वेगळे निर्णय झाले तर मी तुम्हाला सांगेन. आताची जी माहिती आहे ही खात्रीशीर माहिती आहे जी मी तुम्हाला दिलेली आहे. बाकी या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.